नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत. महत्त्वाची अपडेट अशी आहे, कांद्याची या ठिकाणी थेट कांदा शेतकऱ्याकडून केंद्र सरकारने कांदा खरेदी करणे आवश्यक आहे अशाच या ठिकाणी महत्त्वाचं म्हणणं माणिकराव कोकाटे व केंद्रीय ग्राहक मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या समोर बैठकीत काय निर्णय घेण्यात आला आहे, काय झाले, काय नाही, संपूर्ण बातमी जाणून घेत आहोत. होऊ शकता केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करणे आवश्यक आहे आणि एकंदरीत महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतात. केंद्राचे या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केली. देशातील एकूण कांदा उत्पादनात 55% वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील मे मधील अनियमित पावसामुळे जबरदस्त फटका बसला आहे. कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वसूल करणे कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे आणि या ठिकाणी प्रल्हाद या ठिकाणी बघू शकते एकंदरीत प्रल्हाद रावल एकंदरीतच या ठिकाणी बघू शकता त्यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ यांसह थेट शेतकऱ्यांकडून बाजार समितीतून लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करावा, मध्यस्थांची भूमिका कमी करावी. 2025-26 मध्ये 6 लाख टन कांदा थेट शेतकऱ्याकडून खरेदी करून डीबीटी प्रणालीद्वारे थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत. ही खरेदी प्रक्रिया पारदर्शकरित्या व्हावी यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षण पथकाची नेमणूक करावी असं या ठिकाणी आशयाचं पत्र. आणि यासह किरकोळ बाजारात कांद्याला 40 ते 45 रुपये किलोपर्यंत गेला तरच निर्यात शुल्क लावे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजार स्पर्धात्मक दर मिळू शकेल. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. जे काय महत्त्वाच्या घडामोडी अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचल्या. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब कमेंट करण्यास भेटूया आपण तोपर्यंत थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब कमेंट करण्यास भेटूया आपण तोपर्यंत थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद.